तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। त्या GR प्रमाणे तो अधिकार आहे की नाही ही तांत्रिक बाब आहे। काय अधिकार असल्याशिवाय सरकार ते काम करू शकत नाही। जर अधिकार नसेल तर कोर्टातनं तो रद्द होऊन जाईल। ती सरळ गोष्ट आहे। काय एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेल्या आंदोलकांनी तो स्वीकारला। तिथे एवढे मोठे वकील होते, त्या वकिलांनी ती गोष्ट मान्य केली, म्हणजे सरकारला तो अधिकार असावा त्यांनी स्वीकारलं। म्हणून मी सरकारने घेतलेला त्यांना अधिकार नसताना काढलेला हा शासन निर्णय या मताशी मी सहमत नाही। दुसरं असं की सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा GR काढला, मात्र या गॅजेटमुळे नेमकं काय होणार आहे? ओबीसी आरक्षण किंवा कुणबीचे जात प्रमाणपत्र कसे मिळतील? अहो GR मध्ये स्पष्ट दिलेलं आहे, फक्त हैदराबाद गॅजेटियर शब्दाचा वापर केलेला आहे। सध्या जी प्रचलित पद्धत आहे त्याच पद्धतीचं जसंच्या तसा पॅराग्राफ तिथे टाकलेला आहे की ज्या व्यक्तीला कुणबी जातीचं प्रमाणपत्र पाहिजे त्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल, म्हणजे आपल्याकडे आपण वंशावळ नेहमी लावत असतो, त्या वंशावळीनुसार जे नाते जुळतील त्यापैकी एखाद्या नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल तर आणि तो नातेवाईक ॲफिडेविट करून देत असेल की हा माझ्या चुलत भावाचा पोरगा आहे की या भावाचा पोरगा आहे, जे वंशावळीनंतर जुळतात, तर त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। तेव्हाच तो अर्ज पुढे जाईल, अन्यथा तिथूनच रद्द होईल। पुढे गेल्यावर त्यांनी जोडलेली वंशावळ, त्यांनी सांगितलं दिलेलं प्रतिज्ञापत्र खरं आहे का याची एक समिती चौकशी करणार आहे। त्या समितीचा अहवाल तहसीलदाराकडे जाईल, वंशावळ समितीमध्ये आहे, ते तपासेल की दिलेली वंशावळ योग्य आहे की अयोग्य आहे, आणि मग तहसीलदार जो सक्षम प्राधिकरण असते तो अंतिम निर्णय देईल। इथे काही सहजासहजी त्या 3 लोकांच्या समितीला अधिकार नाही दिला प्रमाणपत्र द्यायचा, त्यांना अहवाल द्यायचा आहे की ज्यांनी कुणबी जातीचं प्रमाणपत्र मागितलं त्यांनी दिलेली माहिती ही बरोबर आहे की चूक आहे। हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त जातीनिहाय आकडेवारी आहे, व्यक्तींच्या नोंदी नाही। मग वंशावळीच्या नोंदी दाखवणं तर बंधनकारकच आहे। मग सरकार नवीन काय केलं? काहीच नाही केलं। म्हणून मी नेहमी म्हटलं ना की सरसकट ज्यांच्याजवळ मराठ्याचं प्रमाणपत्र आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ह्या शब्दाचा प्रयोग आहे का? नाही। मग सरसकट नाही तर मग काय? म्हणून तो जो महत्त्वाचा नाही की त्याच्या वंशावळीतील नातेवाईकाकडे कुणाकडे जरी समजा आम्ही आमच्या वंशावळीतील 15 भाऊ लोक आहोत आणि त्या 15 भावापैकी एखाद्या भावाकडे असेल सर्व चुलत भाऊ वगैरे मिळून, तर दुसऱ्या भावांना तो तशा प्रकारचं प्रमाणपत्र दिलं तर तो सुद्धा अर्ज करून कुणबी जातीचं प्रमाणपत्र मागू शकेल। पण माझ्या एकाही नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र नाही आहे तर तो मागू शकणार नाही। त्याच्यामुळे नवीन लोकांची नोंदच नाही होणार, आणि ज्याच्याकडे ऑलरेडी कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे त्याच्या वंशावळीतील नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। हा महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारतातला नियम आहे। तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।